हॅलो एव्हरीवन, मराठी स्कूपमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की काळ्या रंगाच्या साडीसोबत आपण कोणकोणते एक्सपेरिमेंट्स करू शकतो। तुम्ही इतर व्हिडिओज तर बघितलेच असतील ज्यामध्ये तुम्हाला सजेशन्स मिळाले असतील की काळ्या रंगाच्या साडीवर कोणते ब्लाउज घालावेत, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण असे 3 ऑप्शन्स बघणार आहोत जो ऑप्शन्स तुम्हाला एकदम युनिक आणि हटके लुक देऊन जातील। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच युनिक आयडियांसाठी तुम्ही माझा चॅनल फॉलो करा, कारण माझे इतर व्हिडिओज तुम्ही बघू शकता ज्यामध्ये मी प्रत्येक वेळेस युनिक अशा आयडिया दिलेल्या आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की आपल्याकडे 2 टाईपच्या ब्लॅक रंगाच्या साड्या असू शकतात। एक म्हणजे ज्याच्यामध्ये दुसरा एक कोणता तरी कलर काटाला किंवा डिझाईनमध्ये आहे, आणि दुसरी एक साडी असू शकते की जी प्लेन आहे, ज्याच्या काटाचा रंग तुमच्या साडीला आहे। म्हणजे काटाला समजा वेगळ्या रंगाचा रंग कुठला तर असेल काळ्या साडीसोबत, तर तुम्ही त्या रंगाचा ब्लाउज तर नक्की शिवू शकता। पण जेव्हा तुमची साडी प्लेन रंगाची असते तर अशा वेळी तुम्ही मल्टी रंगाचा ब्लाउज तुम्ही त्या साडीवरती घालू शकता। अतिशय दिसायला सुंदर दिसतो। इथे मी त्याच्या संदर्भातल्या इमेजेस सेलिब्रिटींच्या लावेन, त्यावरून तुम्हाला नक्कीच त्याचा रेफरन्स घेता येईल। नक्की बघा, जर तुमच्याकडे ऑलरेडी एखादा मल्टी कलरचा ब्लाउज असेल तर तुम्ही तो सुद्धा तुमच्या प्लेन रंगाच्या प्लेन काळ्या साडीवरती तुम्ही पेअर करू शकता। अतिशय सुंदर लुक येतो, खूप मस्त आणि खूप हटके, खूप युनिक असं दिसतं हे कॉम्बिनेशन। त्यामुळे जर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही घेऊ शकता, कारण मल्टी रंगाचा ब्लाउज असा आहे की जो कोणत्याही वेगळ्या साडीवरती आपण घालू शकतो। त्यामुळे ही काही इन्व्हेस्टमेंट वाया जाणार नाही आहे। त्यामुळे मल्टी रंगाचा ब्लाउज खरंच तुम्ही पेअर करून बघा। एक कोणत्या तरी रंगाचा ब्लाउज घालण्यापेक्षा मल्टी कलरचा ब्लाउज नक्कीच तुम्ही प्रेफर करू शकता। आता दुसऱ्या ऑप्शनमध्ये मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन की फुल स्लीवचा ब्लाउज तुम्हाला घ्यायचा आहे। पण फुल स्लीवचा ब्लाउज घेताना तुम्ही वेल्वेटचा ब्लाउज घ्या। इथे मी परिणीती चोप्राचा एक फोटो लावेन, त्याच्यामध्ये तिने खूप सुंदर असं कॉम्बिनेशन हे केलेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या इमेजेसमध्ये की तिचा पूर्ण फुल स्लीवचा ब्लाउज आहे, ब्लॅकच रंगाचा आहे। म्हणजे साडीसुद्धा ब्लॅक आहे आणि ब्लाउजसुद्धा तिचा ब्लॅक आहे। तर ह्याच्यामध्ये तिच्या स्लीव्जला एंडला म्हणजे मनगटावरती एक पॅच आहे आणि त्याच पॅचच्या रंगाचं गळ्यातलं तिनं घातलेलं आहे। हे कॉम्बिनेशन दिसायला खूप सुंदर दिसतं। जेव्हा तुम्ही वेल्वेटचे ब्लाउजेस असे घ्याल तेव्हा तुम्हाला असा पॅच मिळून जाईल। वेल्वेटच्या ब्लाउजेसमध्ये तुम्हाला हे पॅचेस अवेलेबल आहेत, कुठेही ऑनलाईन वगैरे तुम्ही सर्च करू शकता। जर तुम्हाला असा पॅचवाला ब्लाउज जर मिळाला नाही तर तुम्ही प्लेन ब्लाउज घेऊ शकता, वेल्वेटचा घेऊ शकता किंवा अगदी प्लेन घेऊ शकता कोणत्याही फॅब्रिकचा। आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं, तर सेम लुक क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपले जे मोत्याचे दागिने असतात त्याच्यामध्ये तुम्ही असं जाडसर असा चोकरचा एक नेकलेस तुम्ही घालू शकता गळ्यामध्ये, आणि हातामध्ये जाड असे मोत्याचे 2 कंडे घालू शकता, जेणेकरून तिथे मोत्यांचं ते कॉम्बिनेशन हातामध्ये आणि गळ्यामध्ये येईल, म्हणजे तुम्हाला सेम लुक मिळेल। तर होतं काय की सेम रंगाचा ब्लाउज आणि सेम रंगाची साडी आहे, पण वेगळ्या रंगाचं जे कॉम्बिनेशन आहे ज्वेलरीचं आणि हातातल्या त्या पॅचचं, त्याच्यामुळे तो भाग अतिशय उठून दिसतो आणि खूप सुंदर। परिणीती चोप्राचा व्हिडिओ तुम्ही इमेजेस ती बघू शकता, खूप छान कॅरी केलं आहे तिनं। ज्या मुली अशा नवीन नवरी आहेत किंवा ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांच्यासाठी हे संक्रांत वगैरे सण वगैरे अतिशय एक्सपेरिमेंट करण्यासाठी भरपूर स्कोप असतो। असं काहीतरी युनिक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। हा ऑप्शन खूप छान आहे, नक्की ट्राय करून बघा। आता तिसऱ्या रंगाचा ब्लाउज तुम्हाला मी इथं सांगेन, तो म्हणजे ग्रे कलरचा। काळ्या साडीसोबत ग्रे रंगाचा ब्लाउज घालून तुम्ही नक्की बघा। तशाच इमेजेस मी इथं तुम्हाला दाखवेन रेफरन्ससाठी। त्या इमेजेस बघा किती सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन। जेव्हा आपण कोणत्याही डार्क रंगाची साडी नेसतो आणि त्याच्यासोबत जर त्याच्यातलाच एक लाईट शेडचा ब्लाउज जर घातला तर ते कॉम्बिनेशन अतिशय सुरेख दिसतं। तुम्ही कोणत्याही कलरसोबत हा एक्सपेरिमेंट करून बघू शकता। तर इथं काळ्या रंगासोबत त्याचाच एक डाऊन शेड असतो जो म्हणजे ग्रे, तर त्या रंगाचा ब्लाउज जर घातला तर दिसायला खूप सुंदर, सोबर आणि एकदम फॉर्मलसुद्धा लुक ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो। जर ऑफिससाठी किंवा अगदीच जास्त ओव्हर नाही करायचं, अशा केसमध्ये तुम्ही काळ्या रंगाच्या साडीसोबत अशा ग्रे कलरचा ब्लाउज नक्कीच ट्राय करून बघा। इमेजेस बघा, तुम्हाला आयडिया येईल किती सुंदर दिसतं। तर ह्या 3 युनिक आयडियाज होत्या ज्या मला वाटत आहेत की ह्या वर्षी आपण एक्सपेरिमेंट करून बघायला पाहिजेत। खरंच खूप सुंदर लुक मिळतोय। ह्या वर्षी नवीन वर्षावरती आपण नवीन मकर संक्रांतीला आपण नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट नक्कीच करून बघूया। तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ सगळ्यांसोबत नक्की शेअर करा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।